शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या पाठीमागे तुम्ही मका पीक बघू शकताय. खरं तर मी आता धुळेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक मका आणि दुसरा कापूस म्हणजे कापूस आपल्या भागामध्ये अशा पद्धतीचं पिकं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तर माझ्या पाठीमागे तुम्ही मका बघितली, अगदी कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये या शेतकऱ्यांना अशी चांगल्या पद्धतीने मका आणली. त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नेमकी मक्याचा व्हरायटी कुठली आहे आणि मक्याचे त्या ठिकाणी नियोजन कसं केले. तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कितीचा प्लॉट आहे, किती एकर आहे? तो 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकराचा प्लॉट आहे. कधीची लागवड आहे? 17 जून 2025. 17 जून 2025. कोणती व्हरायटी आहे? आर्डोड सीड्स युनिकॉर्न 1110. युनिकॉर्न 1110. काय करणार आहे तीच व्हरायटी पाठीमागे लावण्यामागं? असं होतं की आम्ही दुकानावर गेलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही एक वेळेस माझ्या विश्वासावर लावा. आम्ही ज्याच्याकडनं कायम बियाणं घेतो त्यांनी सांगितलं, आम्ही लावून बघितलं, ती व्हरायटी चांगली निघाली. एकदा आमच्या प्रेक्षकांना ह्याचा बुंदा, पान आणि कणीस दाखवा एकदा. बघा तिची बुंदा बघा. ही बुंदा ही बघितलं तर हे मुळे आहे. ह्या मुळ्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? मुळ्या जेवढ्या जमिनीत खोल असतील आणि त्यामुळे किती जरी पाऊस आला, किती जरी वारा आलं तर मक्याचा प्लॉट त्या ठिकाणी पडणार नाही. तर बुंदा दाखवा कसा आहे. हा अतिशय मजबूत या ठिकाणी बुंदा आहे. वरती या, पान दाखवा. जर तुम्ही पान बघितला तर मोडून तुम्हाला पान दाखवतोय. तर हे पान जर बघितलं अतिशय मोठं पान आहे आणि जवळपास लांबी ही जी एवढी लांबी आहे. कणीस दाखवा मक्याचं. तर तुम्ही कणीस बघू शकता मक्याचा. 2 किरळ्या पडल्या त्या. ह्यासोबत उंची दाखवा मक्याची उंची तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकताय. अगदी शेतकरी कितीतरी वर अशा मक्याची उंची त्या ठिकाणी गेली. किती दिवसाचा प्लॉट आहे हा? 3 महिन्याचा बाकी, 10 दिवस बाकी. 3 महिन्याला 3 महिन्याला 10 दिवस बाकी. खर्च लय केलाय काय एवढं भारी याला? नाही, काही खर्च नाही. बेसल डोस एक पण नाही दिलाय. बेसल डोस एक पण नाही. मग कशावर आली एवढी जोरात मका? हे मी सुरुवातीला युमिक ॲसिड 19 दिला होता. नंतर पोटॅश, युरिया आणि मॅग्नेशियम सोडलं. आणि नंतर 13-13 सोडलं एकरी 5 एकर. व्हरायटीमध्ये जेवढा दम आहे की रोगप्रतिकार शक्ती पण चांगली तिची आणि उत्पन्नाला पण चांगली आहे आणि क्वालिटी पण चांगली देते. बघितलं शेतकरी मित्रांनो, अगदी बेसल डोस एक देखील नाही. 2 फवारण्यामध्ये एवढा क्वालिटीची मका शेतकऱ्यांना आणली आहे. मक्याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी शेंड्यापर्यंत ह्याचं पूर्ण दाणं टच असं दाणं भरले तर खरं त्याचा बुरकुंड अतिशय लहान आहे. त्यामुळे उत्पन्न देखील शेतकऱ्याला चांगलं मिळणार आहे. त्यामुळे रोगास दणकट आणि उत्पन्नाला जबरदस्त असणारी ही युनिकॉर्न 1110 शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जरूर लावावी. धन्यवाद.